नमस्कार, मी मायाज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण हेल्दी रेसिपी बघणार आहोत, ती म्हणजेच शेवग्याच्या शेंगाचं सूप। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी 5 ते 6 शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत। आता या शेवग्याच्या शेंगा स्वच्छ धुवून त्यावरचे जे साल आहेत ते साल आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि याचे तुकडे करून घ्या। तर तुम्ही इथे बघू शकता, मी शेवग्याच्या अशा पद्धतीने तुकडे तयार करून घेतलेले आहेत। आता इथे मी एक कुकर घेतलेला आहे। या कुकरमध्ये आपल्याला या शेवग्याच्या शेंगा घालायच्या आहेत। त्याचबरोबर इथे मी मध्यम आकाराचा कांदा अशा पद्धतीने चिरून घेतलेला आहे, तो घालायचा आहे आणि मध्यम आकाराचा टोमॅटो सुद्धा घ्यायचा आहे, तो सुद्धा थोडासा मी मोठा मोठा कट केलेला आहे। त्याचबरोबर आल्याचा मी 2 तुकडे घेतलेले आहेत आणि लसणाच्या 5-6 पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे। आणि आता यामध्ये आपल्याला साधारण 2 ग्लास पाणी घालायचंय, म्हणजे आपल्या ज्या शेंगा आहेत त्या बुडतील इतपत आपल्याला पाणी घालायचंय। आणि आता आपण याचा छान असा कुकर लावून घेऊया आणि कुकरच्या आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता छान असं शिजलेलं आहे। आता हे आपण गाळून घेऊया। आता यातलं सगळं पाणी मी गाळून घेते आणि आता हे शेंगा आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत। शेंगा इथे पूर्णपणे थंड झालेले आहेत आणि आता आपण एका मिक्सर जारमध्ये काढून घेऊया। आता ह्याला छान असं मी फिरवून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता हे एका गाळणीमध्ये मी गाळून घेते आणि अशा पद्धतीने त्याचा गर काढून घेते। आता सर्व गर मी एका बाउलमध्ये हे काढून घेत आहे। तर इथे तुम्ही बघू शकता सर्व गर मी काढून घेतलेला आहे आणि तुम्ही बघा बाउलमध्ये मस्त दाटसर असं आपल्याला याचा गर मिळालेला आहे आणि चाळणीला थोडंसं लागलेलं, त्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि ते सुद्धा व्यवस्थित मी काढून घेतलेलं आहे। आता आपला तयार झालेला जो गर आहे तो मी एका कढईमध्ये काढते आणि गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि आता यामध्ये लागेल तसं आपल्याला पाणी घालायचंय। इथे साधारण मी 2 ग्लास पाणी घालते। सुरुवातीला जे बाउलमध्ये लागलेलं आहे ते सर्व काढून घेते आणि 2 ग्लास मी इथे पाणी घालणार आहे। म्हणजे तुम्हाला सूप कितपत दाटसर हवंय त्या पद्धतीने तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता। आता यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची, त्यानंतर अर्धा चमचा इथे काळी मिरी घालायची, पाव चमचा इथे आपल्याला हिंग घालायचंय, त्यानंतर अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड घालायची आणि आपल्याला इथे चाट मसाला घालायचा आहे अर्धा चमचा। आणि आता हे सर्व घातल्यानंतर आपण ह्याला एकजीव करून घ्यायचंय। गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे आणि मध्यम आचेवरती आपल्याला ह्याला 5 मिनिटं उकळी आणायची। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचंय। आता कुकर लावताना सुद्धा आपण यामध्ये थोडंसं मीठ घातलं होतं, पण आता आपण पाणी वाढवलेलं आहे त्यामुळे यामध्ये थोडंसं मीठ घालायचंय चवीनुसार। आणि आता बघा तुम्ही इथे बघू शकता उकळी आलेली आहे आपल्या सूपला। तर यावरती जो काही फेस आलेला आहे तो फेस मी काढून घेते, तो सगळा फेस मी आता काढून घेणार आहे। आणि इथे तुम्ही बघू शकता आपला सूपाला छान अशी उकळी सुद्धा आलेली आहे। इथे सूप रेडी झालेले आहे। आता गॅस बंद करूया। गॅस बंद केल्यानंतर इथे मी 2 ते 3 चमचे लिंबाचा रस घालत आहे। लिंबाच्या रसामुळे सूपला छान अशी टेस्ट येते, तर तुम्ही सुद्धा नक्की अशा पद्धतीने करून बघा। अगदी हेल्दी असा हा सूप आहे। कॅल्शियम भरपूर असतं शेवग्याच्या शेंगामध्ये, तर तुम्ही नक्की करून बघा। रेसिपी कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून माझे नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील। रेसिपीविषयी तुम्हाला काही प्रश्न असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक दिली आहे, जॉईन करा।